नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. 1 डेली ब्लॉग चॅनल माझे चालू आहे आणि त्याचा 26वा दिवस आहे आणि आज होळी आहे. होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर पाहूया होळीचा ब्लॉग. लेट्स सी नाव. बघा सगळं होळी केलेलं आहे, शेणकुटे मारलेले आहे, त्यांची स्टोरी तुम्हाला सांगतो. आणि बाबा पूजा करत आहे. बघा आलेले आहेत वाजवणारे. पूजा चालू आहे. काय मंडळी वाजत आहेत. होळी पेटवलेली आहे. होळी पेटवले असं गोल करत आहेत सगळे. पेटवलेली आहे. बोला की रे मला उद्या होळी बोंबला रे बोंबला. मित्रांनो बघा प्रसाद वाटत चालू आहे. हा चालते. पोरांनी दंगा धुडकूस केला. होळी पेटलेली आहे. या होळीमध्ये आपले सगळ्या वाईट सवयी वाईट कर्म जाळून टाकायचे अशी या होळीची कथा आहे. ते तुम्हाला मी सांगतोच. बघा होळी जोरदार पेटलेली आहे. आता आपण बघितली होळी. होळीची पूजा केली. मुलं कशी दंगा केली, बैल एन्जॉय केलेला बैल. तर होळी करण्याचं मेन कारण हे आहे, जे कथा मी ऐकलेली आहे. हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षस होता. तो प्रजेवर अन्याय करत होता आणि प्रजेमध्ये त्याने एकच सांगितली होती की माझीच फक्त पूजा झाली पाहिजे, दुसरी कोणाची पूजा झाली नाही पाहिजे. पण त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद हा श्री विष्णूचा खूप चांगला भक्त होता. तो श्री विष्णूचे नाव घेत होता. हिरण्यकशिपूने प्रल्हादला भरपूर सांगितले की तू फक्त माझा जाप कर, श्री विष्णूचा करू नकोस. पण प्रल्हादने ऐकले नाही. त्याने भरपूर भक्ती केली. भक्तिभावाने श्री विष्णूची पूजा करतच राहिला प्रल्हाद. हिरण्यकशिपू भरपूर संतापला. त्याने भरपूर प्रयोग केले मारण्यासाठी, पण तो काही मरण पावला नाही. त्याचीच बहीण होती होलिका. होलिकाला वरदान होते की तिला आगीमध्ये काहीही होणार नाही. पण होलिकाला हिरण्यकशिपूने सांगितले तू प्रल्हादला होळीमध्ये घेऊन बस, म्हणजे प्रल्हाद नष्ट होईल, मरून जाईल. पण होलिका जेव्हा प्रल्हादा घेऊन होळीमध्ये बसते तेव्हा होळिकाच नष्ट होते. श्री विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हाद जिवंत राहतो. अशी होळीची कथा आहे. या होळीमध्ये आपण आपले वाईट कर्म, वाईट गोष्टी, वाईट सवयी सगळ्या जाळल्या पाहिजेत अशी मान्यता आहे. याच दिवशी ती होळिका वाईट होती, तिचं दहन होतं. कशी वाटली कथा? आवडली ना? अजून पुढचा ब्लॉग बघायचा आहे. आता आम्ही आमच्या गडमुडशिंगीच्या घरामध्ये होळी साजरी केली. आता चाललेलो आहे मी कोल्हापूरला आजीकडे. तिथे पाहुणे मंडळी येणार आहेत, त्यांच्याबरोबर तिथं होळी साजरी करायची. चला तर पाहूया तिथली होळी. मित्रांनो होळी एकदम जोरदार पेटलेली आहे. लाल लाल दिसत आहे. शेणी सगळ्या दिसतो. एकदम ऊब येत आहे. आजपासून थंडी कमी होते. ही शेकोटी केल्या का आपण याचा शेकोटी घ्यायचा, ऊब घ्यायची आणि आजपासून थंडी खतम होते. आजपासून थंडी संपते. मित्रांनो आलेला आहे कोल्हापूरला. कोल्हापूरला पाहुणे सगळे वाजवणारे मंडळी पूजा करत आहे. अरे पूजा केलेली आहे. आता होळी पेटवत आहेत. आत्तेभाऊ होळी पेटवत आहे. फुगा फुटलेला आहे.
जोरदार पेटवलेली आहे होळी. आता सगळेजण फिरणार आहेत. त्या गाई पाणी घेऊन फिरत आहेत. वाजंत्री बी आहेत. पेटलेले आहेत. पडत चालू आहे. तीन चार नैवेद्यम समर्पयामि. पोळी टाकतात का टाकतात मला माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रत्येक सण हा आपल्या शास्त्रामध्ये काय ना काय तर उद्देश देणार आहे, महत्त्व देणार आहे. ते समजून घेतले पाहिजे आणि तो सण साजरा केला पाहिजे. कडे ठेवलेला दारभर बांधणार त्याकडे तिकडे साईडला ठेवाय साईडला होळी शेप सगळं ते चार करायला नाही पोट्टा त्याने हरभरे. आता यामध्ये मेटल फॅन काय ते शेप बसलेले आहेत बघा. होळी शेप हरभरे करत आहेत. त्यामध्ये हरभरे घातलेले आहे. मिठाचं पाणी घालून खारे हरभरे करणार आहे. सगळे पाहुणे मंडळी जळलेले आहे. शेकोटी नाही होळी कसं विस्तून लावून दिसत आहे. नवीन नवीन शेप आहे. चणे भाजले आहेत. हे भिजलेले चणे आणि हे वाळले चणे. का तिने हाताला कापड लावलेलं आहे बाजूने. तो शिफ्टिंग चाललेला आहे. तिथं जाणं आहे त्यामुळे आता बरं लावा त्याला म्हणतात. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असा आहे पूर्ण लावा. बघा हरभरे केन झालेले आहे. मी भिजवलेले हरभरे आता खायचे. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडली ना होळीची माहिती असे नवीन व्लॉग करण्यासाठी माझ्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा. आपण भेटणारा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.